देवबापाचा धन्यवाद असो. पुन्हा एकदा आम्हा सर्वांना देवबापांनी एकत्र येऊन त्याची आराधना करण्याची ही संधी ऑनलाईनद्वारे उपलब्ध करून दिली. खरोखर आम्ही देवबापाचे आभार मानतो. आजच्या सभेला सुरुवात करताना सर्वप्रथम आपण परमेश्वराच्या वचनातून स्तोत्रसंहिता 144 1 आणि 2 वचन आपण वाचूया. परमेश्वर जो माझा दुर्ग त्याचा धन्यवाद हो. तो माझ्या हातांना लढावयास शिकवितो, माझ्या बोटांना युद्ध करण्यास शिकवितो. तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे. मी त्याचा आश्रय धरतो. तो माझ्या प्रजाजनांना माझे अंकित करतो. यावेळेला आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभू, धन्यवाद देतो तुझ्या दयेसाठी. तुझा अनुग्रह आमच्यावर सतत होते प्रभू परमेश्वरा. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, आज या संध्याकाळच्या समयी जेव्हा तुझी लेकरं तुझी आराधना करण्यासाठी या उपासकालीन दिवसामध्ये प्रभू परमेश्वरा विशेष अशा आराधनेला उपस्थित होण्यासाठी प्रभू या ऑनलाईनद्वारे जोडण्याची तू आम्हाला संधी दिलीस, त्याहीसाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, आम्ही जे गीत गाणार, जो शास्त्रपाठ प्रभू परमेश्वरा आज वाचनात येणार आहे, जो तुझा संदेश आमच्यासाठी तू राखून ठेवलेला आहे, तू देणार आहेस प्रभू, या सर्वांसाठी आम्ही विनंती करतो प्रभू की तू आमच्या मनाची तयारी कर. प्रभू परमेश्वरा, येणारा वचन हे आमच्यासाठी परिवर्तनशील राहील अशी कृपा कर. प्रिय प्रभू, जे सर्व या आराधनेमध्ये सम्मिलित झालेले आहे प्रभू, त्या प्रत्येकाला नावानिशी तू आपला आशीर्वाद दे, हीच आम्ही तुला प्रार्थना करतो. ही विनंती आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत गाऊया आणि गीत आहे ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना. आपण गाऊया. दया
यावेळेस आपण शास्त्रपाठ वाचू. पहिला शास्त्रपाठ यशाया याचा 42वा अध्याय वचन 1 पासून तर 7 पर्यंत आपल्यासाठी श्री अविनाश लांजेवार दादा वाचतील अशी मी विनंती करते. आइए हम बाइबल में से प्रभु का वचन सुनेंगे. यशाया नबी की पुस्तक इसका 42वां अध्याय 1 से 7. यशाया नबी की पुस्तक इसका 42वां अध्याय 1 से 7. मेरे दास को देखो जिसे मैं संभाले हूँ, मेरे चुने हुए को जिससे मेरा जी प्रसन्न है. मैंने उस पर आत्मा रखा है. वह जाति जाति के लिए न्याय प्रकट करेगा. न वह चिल्लाएगा, न ऊंचे शब्द में बोलेगा, न सड़क में अपनी वाणी सुनाएगा. कुचले हुए नरकट को वह न तोड़ेगा और न टिमटिमाती बत्तियों को बुझाएगा. वह सच्चाई से न्याय चुकाएगा. वह न थकेगा और न याब छोड़ेगा जब तक वह न्याय को पृथ्वी पर स्थिर न करे. और दीपों के लोग उसकी व्यवस्था की बाट जोहेंगे. परमेश्वर जो आकाश का सृजनहार है और तानने वाला है, जो उपज सहित पृथ्वी का फैलाने वाला और उस पर के लोगों को सांस और उस पर के चलने वालों को आत्मा देने वाला यहोवा है. वह यूं कहता है, मुझ यहोवा ने तुझको धर्म से बुला लिया है. मैं तेरा हाथ थामकर तेरी रक्षा करूंगा. मैं तुझे प्रजा के लिए वाचा और जातियों के लिए प्रकाश ठहराऊंगा कि तू अंधों की आंखें खोले, बंदियों को बंदी गृह से निकाले और जो अंधियारे में बैठे हैं उनको काल कोठरी से निकाले. ये प्रभु का वचन है. प्रभु वचनों पर आशीष दे. आमीन. आमीन. दुसरा शास्त्रपाठ लुका शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 41 ते 48 आमची बहीण मिसेस सबिता फ्रान्सिस आमच्यासाठी वाचतील अशी मी विनंती करते. लुका 19:41 से 48 में आपके सामने पढ़ूंगी. जब वह निकट पहुंचा तो नगर को देखकर उस पर रोया और कहा, यदि आज के दिन तू ही उन बातों को जानता जो शांति की है, परंतु अब वे तेरी आंखों से छिप गई है. क्योंकि तुझ पर वे दिन आएंगे कि तेरे शत्रु तेरे सामने मोर्चा बांधेंगे और तुझे चारों ओर से घेर कर दबाएंगे. तब वे तुझे और तेरे बालकों को मिट्टी में मिलाकर चौरस कर देंगे और तुझ में एक पत्थर पर पत्थर भी न छोड़ेंगे, क्योंकि तूने उस अवसर को जिसमें तुझ पर कृपा की गई न पहचाना. तब वह मंदिर में गया और व्यापारियों को यह कहकर बाहर निकालने लगा, लिखा है, मेरा घर प्रार्थना का घर होगा, परंतु तुमने उसे डाकुओं की खोह बना दिया है. वह प्रतिदिन मंदिर में उपदेश दिया करता था, पर मुख्य याजक, शास्त्री और लोगों के प्रमुख उसे नाश करने का प्रयत्न करने लगे, परंतु उन्हें ऐसा करने का कोई अवसर न मिला, क्योंकि सब लोग उसकी बातों को बड़े चाव से सुनते थे. परमेश्वर इस वचन के पढ़े और सुने जाने पे आशीष दे. आमीन. येशू ख्रिस्ताच्या महान आणि पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांस सलाम. या होली वीकमध्ये आमच्या अंतःकरणाला पडताळण्याचा, स्वतःचा आत्मपरीक्षण, स्वतःचे इंट्रॉस्पेक्शन करण्याची संधी देवबापाने दिल्याबद्दल परमेश्वर पित्याचे मी आभार मानते. आपण प्रार्थना करूया. आम्हास पापापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात उल्हासयुक्त उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक देवाला येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मान, महिमा आणि गौरव असो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, काल म्हणजे झावळ्याच्या रविवारी येशू जयोत्सवाने येरुशलेमेत प्रवेश करत आहे हे आपण पाहिलं. त्या अनुषंगाने येरुशलेम शहराची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेणं अगत्याचं ठरतं. येरुशलेम हे शहर
अनेक टेकड्यांवरती वसलेलं होतं. त्यातील एका टेकडीवर दाविदाने परमेश्वराचा कोष आणला, म्हणूनच ही टेकडी अतिपवित्र मानल्या जात होती. सियोन असं म्हटलेलं हे शहर यहुदी लोकांचं श्रद्धास्थान होतं. वल्हांडण सण हा यहुदी लोकांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा असा सण होता. या सणाच्या दिवशी यहुदी लोक सामूहिक उपासनेत या शहरात सहभागी होत असत. यावेळी प्रभू येशू ख्रिस्त केवळ हजारो नव्हे तर लक्षावधी यहुदी देशबांधवांसमवेत वल्हांडणाचा सण साजरा करण्याकरिता आपल्या शिष्यांसहित यरुशलेमीत आला होता. यापूर्वी देखील मंडपाचा सण, समर्पणाचा सण इत्यादी सणांच्या निमित्ताने ख्रिस्त यरुशलेमीस येऊन गेला होता. परंतु आजचं त्याचं यरुशलेमीस येणं अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण आहे. येशू ख्रिस्त गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून यरुशलेमीस निघाला आहे. गाढव तेव्हा प्रवासाचं साधन होतं. येशू पहिल्यांदाच त्या दिवशी गाढवावर बसलेला नाही, तर त्या अगोदर देखील गाढव प्रवासाचे साधन असल्यामुळे त्यापूर्वीही त्याने गाढवावरून प्रवास केलेला आहे. उदाहरणार्थ, येशूच्या जन्मानंतर हेरोद राजाने अनेक बालकांना मारून टाकण्याचा आदेश काढला होता. तेव्हा त्याला वाचविण्यासाठी, येशू ख्रिस्ताचं संरक्षण करण्यासाठी त्याच्या माता पित्याने त्याला इजिप्तला गाढवावर बसवून नेलं होतं. आज मात्र येशू जीव वाचविण्यासाठी नव्हे तर अनेकांच्या पापास्तव आपला जीव देण्यासाठी गाढवावर बसून यरुशलेमीत आला आहे. वल्हांडण सणासाठी हजारो यहुदी लोक हातात झावळ्या घेऊन आनंदाने त्याचं स्वागत करीत होते. होसन्ना होसन्ना म्हणजे आम्ही तुला प्रार्थितो, आमचा उद्धार कर, असा जयघोष करीत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी यरुशलेमकडे परत येताना वाटेत अंजिराचे एक झाड येशू ख्रिस्तानं पाहिलं. झाडावर एकही फळ नव्हतं. त्या झाडावर पाल्या वाचून काहीच आढळलं नाही. येशूने त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला आणि मत्ते कृष्णवर्तमान 21 अध्याय 19 वचन या वचनात सांगितल्याप्रमाणे ते अंजिराचं झाड लगेच वाळून गेलं. इथं संदेष्टांनी अनेकदा इस्रायलाची तुलना अंजिराच्या झाडाशी केली आहे. वरवर पाहिले तर इस्रायल राष्ट्र चांगलं पाण्याने बहरलेलं दिसत होतं, पण बारकाईने पाहिलं तर तिथं नीतिमत्वाचा एकही फळ आढळत नव्हतं. ते आध्यात्मिक दृष्टीने मृत झाले होते. तिथे कसलेही आध्यात्मिक फळ नव्हतं. ते निष्फळ अंजिराच्या झाडासारखं झालं होतं. येशूने ते झाड वाळवलं. त्याचप्रमाणे पुढे 40 वर्षांनी इस्रायलाच्या राजधानीवर म्हणजे यरुशलेमवर देवाचा न्याय कोसळला. इसवी सन 70 रोमन सैन्याने यरुशलेमचा विध्वंस केला. प्रियांनो, आमचं धर्माचरण जर बाह्यकारी असेल, दिखाऊ असेल, तर आमचं आध्यात्मिक जीवनही लवकरच सुकेल. तसंच यहुदी लोकांचं एक महान मंदिर होतं. हे मंदिर खूप मोठं आणि विशाल होतं आणि ते यरुशलेममध्ये होतं. मंदिराच्या सभोवताल बाहेर मोठं आवार होतं.
सभोवताल आवार असून त्याच्या समोर मोठं अंगण होतं. यालाच परराष्ट्रीयांचं अंगण म्हणत असत. या अंगणात मंदिराच्या अधिकाऱ्यांनी छोटी छोटी दुकानं थाटली होती. मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंना येथे आपणासाठी कबुतरे विकत मिळत होते. त्याचप्रमाणे त्यांचे पैसे देखील, त्यांची नाणी देखील बदलून मिळत होते. हे दुकानदार लोकांना फसवीत आणि स्वतःसाठी खूप नफा कमवीत. म्हणूनच येशूने त्या सर्वांना बाहेर हाकलून लावले, त्यांची दुकानं उद्ध्वस्त केली. यशाया 56:7 या वचनाच्या आधारे खरे तर मंदिर सर्व राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर व्हायला पाहिजे होतं, पण यहुदी लोकांनी ते लुटाऱ्यांची गुफा केली होती. त्या अंजिराच्या झाडाप्रमाणे मंदिर देखील बाहेरच्या बाजूने मोठे, भव्य आणि दिव्य दिसत होते, पण आतील बाजूने ते लुटारूंचा अड्डा बनले होते. येशूने जे केले त्यामुळे यहुदी पुढारी आणि प्रतिष्ठित लोक अतिशय संतापले. त्यांना खूप राग आला आणि त्याचा घात कसा करावा, म्हणजे येशूला कसं मारावं, त्याचा घात कसा करावा याविषयी ते युक्ती शोधू लागले. त्या पहिल्या जावळ्याच्या रविवारी त्याचा जय जयकार केला गेला. मात्र 6व्या दिवशी तो देवधर्माविरुद्ध अयोग्य गोष्टी बोलतो असा गुन्हा त्याच्यावर लादला गेला. हे तेच लोक होते ज्यांनी येशूला मारण्यासाठी युक्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला होता. आज पायघड्या पसरणारे त्याची वाट लावा असा आग्रह धरत होते. आज झावळ्या हाती घेणारे सोटे आणि काठ्या हाती घेत होते. आज त्याला राजासनावर बसवा, त्याला उंच उठवा, त्याला राजासनावर बसवा असं म्हणणारे त्याला वधस्तंभावर खिळा असं म्हणत होते. आज जखऱ्याच्या शब्दामध्ये जखऱ्या यांनी म्हटलं आहे, पहा तुझा राजा येत आहे असं नमूद करत आहे. तर पिलात त्याला विचारत आहे, तू यहुद्यांचा राजा आहेस का? मिरवणुकीत गाढवावर बसवून नेण्यात आलं, परंतु नंतर येशू ख्रिस्ताला स्वतःला आपला वधस्तंभ वाहून न्यावा लागत आहे. मान सन्मानाऐवजी त्याला अपमानित केलं जात आहे. तो आम्हासाठी या जगात आला, त्याने आम्हाकरता वधस्तंभावरती आपला प्राण अर्पिला. त्याने आम्हाकरता आपले मौल्यवान रक्त सांडवलं. आमच्या पापांसाठी तो मरण पावला, पुरला गेला, पुनरुत्थित होऊन स्वर्गात चढला व परत येणार आहे. या शुभवर्तमानावर जर आपण विश्वास ठेवला तर आपणास तारण प्राप्त होईल. यहुदा इस्करियोत आपणास धरून देईल हे माहीत असूनही येशूने त्याला आपला शिष्य केलं. त्याला कोषाध्यक्ष करून त्याला प्रतिष्ठा दिली. त्याला आपल्या ताटात जेवणाची संधी दिली. आज देखील ख्रिस्त आपणास हीच संधी देत आहे, त्याचे शिष्य होण्याची संधी. त्याद्वारे परमेश्वराचे पुत्र व कन्या होण्याची संधी. ख्रिस्ताने आम्हाला दिलेल्या संधीचा फायदा आम्ही कसा घेत आहोत याविषयी विचार करण्याचा आजचा दिवस आहे. जीवनामध्ये आपण जे काही केलं त्याविषयी सिंहावलोकन करून पुढील आयुष्याची निश्चित दिशा ठरविण्याचा हा दिवस आहे. तिथून ख्रिस्ताने आपणास मुक्त केलं, त्याबद्दल परमेश्वर पित्याचे उपकार स्मरण करण्याची संधी या दिवशी
आपणास मिळत आहे। झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप करून त्या चुका आपल्या हातून घडू नयेत म्हणून स्वतःला सावरण्याचा हा दिवस आहे। ख्रिस्ताने परस्परांवर प्रीती करण्याविषयी आज्ञेप्रमाणे आपण जगतो का याचे मूल्यमापन करण्याचा हा दिवस आहे। जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल। या होली वीकमध्ये तो आपल्यास नवे हृदय आणि नवा आत्मा देव ही प्रार्थना। परमेश्वर ही वचने आधी आशीर्वादित करू। आमीन। आता ही वेळ आपण दानार्पणासाठी आहे। सर्वच काही देवबापाने आपल्याला दिलेलं आहे, त्यामधून जे आपण प्रभूला देतो। दान होत असताना आपण गीत गाऊ। दानार्पण आणि ज्या ज्या ठिकाणी उपासकालीन प्रार्थना चालू आहेत त्या सर्वांसाठी आपलं डायसिस, सेंट थॉमस चर्च, आपली मंडळी, यूथ, पास्टरेट कमिटी, महिला मंडळ, संडे स्कूल या सर्वांची आपण आठवण प्रार्थनेमध्ये ठेवू। आणि जे जागतिक संकट आपल्या जगावर आलेलं आहे, आपल्या देशावर आलेलं आहे, ज्यामुळे आमचं दैनंदिन जीवन परिणाम त्याच्यावर वाईट परिणाम झालेला आहे आणि एक प्रकारचं हे जीवन थांबलेलं आहे, आपण त्यासाठी प्रार्थना करू। आणि आपली बहीण शीतल ख्रिस्ती या सर्व विनंत्या आपल्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण करतील। आइए हम अपने सरों को झुकाएं और आइए हम प्रार्थना करें। धन्यवाद 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 धन्यवाद। स्तुति हो स्तुति हो स्तुति हो। अनुग्रहकारी दयालु कृपालु पिता परमेश्वर, धन्यवाद देते पिता परमेश्वर संध्या के समय के लिए पिता परमेश्वर कि आपने हम सबों को चुना पिता परमेश्वर, कि हम आपके मध्य में आके आपके नाम को महिमा दे सके, आपको धन्यवाद दे सके पिता परमेश्वर। इसलिए हम आपका तहे दिल से धन्यवाद देते पिता परमेश्वर। धन्यवाद देते पिता परमेश्वर कि आपने हम सबों को पिता परमेश्वर नामो नाम आशीष दिए पिता परमेश्वर। अपने स्वर्गीय भंडार की सारी आशीषों से हमें बहुत अहद से आपने तृप्त किया है पिता परमेश्वर, इसलिए आपका धन्यवाद देते पिता परमेश्वर। पिता परमेश्वर धन्यवाद देते हैं कि इस पवित्र सप्ताह में पिता परमेश्वर के हम आपके चरणों में आ सके,
हमने आपसे पिता परमेश्वर बातें की पिता परमेश्वर, आपके सुंदर से वचनों को सुना है पिता परमेश्वर। उस वचन को पिता परमेश्वर हम सिर्फ सुनने वाले नहीं पर ग्रहण करने वाले बने, ऐसे आप होने दीजिए पिता परमेश्वर। इस सारी भक्ति आराधना को पिता परमेश्वर आपकी उपस्थिति में हमने पाया है पिता परमेश्वर, इसलिए हम आपका धन्यवाद करते पिता परमेश्वर। पिता परमेश्वर इस समय हम मांगते पिता परमेश्वर, जितने हमारे चर्च के बीमार लोग हैं पिता परमेश्वर, उन सभी को पिता परमेश्वर आप स्पर्श कीजिए और चंगाई दीजिए पिता परमेश्वर, ताकि वो आपके भवन में आ सके और आपको धन्यवाद दे सके पिता परमेश्वर। ऐसे आप उनकी गवाही हो, ऐसे आप होने दीजिए पिता परमेश्वर। उसी प्रकार विशेषकर हम मांगते हमारे चर्च के जितने भी सदस्य पिता परमेश्वर कोविड से ग्रसित है पिता परमेश्वर, आप सभी को जानते हैं पिता परमेश्वर, उन पर आप विशेष कर पिता परमेश्वर अपना अनुग्रह कीजिए पिता परमेश्वर, आपकी दया दीजिए, दया कृपा की दीजिए, उन्हें जल्दी से जल्दी आप इस कोरोना से पिता परमेश्वर मुक्त कर दीजिए पिता परमेश्वर, चंगाई दीजिए पिता परमेश्वर। इसी प्रकार हम मांगते पिता परमेश्वर, जब हम पिता परमेश्वर इस 2020 में ये कोरोना 19 से पिता परमेश्वर फिर एक बार हम पिता परमेश्वर उसकी जगह में जा रहे, पर पिता परमेश्वर आपका अनुग्रह हम पे बना रहे, ऐसे होने दीजिए। हम आपसे मांगते हैं पिता परमेश्वर, आप इस वायरस को पिता परमेश्वर इस सारी दुनिया से आप दूर कर दीजिए पिता परमेश्वर। आपकी दया कृपा हम पर बनाए रखिए पिता परमेश्वर। पिता परमेश्वर, पिता परमेश्वर हम मांगते हमारे देश में हर समय शांति रहे पिता परमेश्वर, कुछ भी बुराई हमारे देश में ना आ पाए पिता परमेश्वर, ऐसे आप होने दीजिए। सारे जवानों के लिए मांगते हैं जो देश की रक्षा करते हैं पिता परमेश्वर, उन्हें आप पिता परमेश्वर शत्रु से बचाए रखे पिता परमेश्वर, अपनी सारी दया कृपा उन पर आप बनाए रखे पिता परमेश्वर। पिता परमेश्वर विशेषकर इस समय किसानों के लिए मांगते पिता परमेश्वर, पिता परमेश्वर पिछले 4 महीनों से पिता परमेश्वर वो धरने पे बैठे हैं पिता परमेश्वर, आप उनकी मांगे पूरे कीजिए पिता परमेश्वर, आपकी दया आप कृपा कीजिए पिता परमेश्वर, ताकि वो जो भी उनकी पिता परमेश्वर मांगे वो पूरी हो जाए पिता परमेश्वर, और वो पिता परमेश्वर फिर एक बार पिता परमेश्वर आपको महिमा दे सके, ऐसे आप होने दीजिए पिता परमेश्वर। पिता परमेश्वर ये सारी भक्ति इस पवित्र सप्ताह को हम आपके पवित्र सामर्थ्य हाथों में देते पिता परमेश्वर। हर एक भक्ति जिन्होंने चलाई है उनको धन्यवाद देते पिता परमेश्वर, आपकी सामर्थ्य के लिए धन्यवाद देते पिता परमेश्वर, आपकी उपस्थिति के लिए धन्यवाद देते पिता परमेश्वर। मांगते पिता परमेश्वर, पिता परमेश्वर पिछले 4 महीनों से पिता परमेश्वर वो धरने पे बैठे हैं पिता परमेश्वर, आप उनकी मांगे पूरे कीजिए पिता परमेश्वर, आपकी दया आप कृपा कीजिए पिता परमेश्वर, ताकि वो जो भी उनकी पिता परमेश्वर मांगे वो पूरी हो जाए पिता परमेश्वर, और वो पिता परमेश्वर फिर एक बार पिता परमेश्वर आपको महिमा दे सके, ऐसे आप होने दीजिए पिता परमेश्वर। पिता परमेश्वर ये सारी भक्ति इस पवित्र सप्ताह को हम आपके पवित्र सामर्थ्य हाथों में देते पिता परमेश्वर। हर एक भक्ति जिन्होंने चलाई है उनको धन्यवाद देते पिता परमेश्वर, आपकी सामर्थ्य के लिए धन्यवाद देते पिता परमेश्वर, आपकी उपस्थिति के लिए धन्यवाद देते पिता परमेश्वर। सारी मान महिमा गौरव आपको देते पिता परमेश्वर, और ये छोटी सी दुआ उद्धारकर्ता प्रभु यीशु क्रिस्त के नाम से मांगते हैं, इसलिए आप सुनिए और ग्रहण कीजिए, आमीन। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडतो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत। अब हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, परमेश्वर पिता का प्रेम और पवित्र आत्मा की सहभागिता आज से सदा सर्वदा हम सभी के साथ में और हमारे मंडली के हर एक छोटे बड़े सभासद के साथ में अब से लेके सदा सर्वदा तक बनी रहे।